हे गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. मी आर्यन, तुझं स्वागत करते आपल्या आजच्या नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये. सो तुम्हाला प्रश्न पडला असेल की आज आरे किचनमध्ये. पण मी ह्याच्या आधीही किचनमध्ये आली आहे. मी 2 रेसिपी शूट केलेल्या आहेत, ज्या तुम्ही सगळ्यात पहिला जाऊन पहा आणि त्याच्यानंतर हा व्हिडिओ बघायला या. त्या 2 रेसिपीज माझ्या घरच्यांना पर्सनली आवडली. त्याच्यामध्ये जी सेकंड रेसिपी होती ती माझ्या फॅमिलीने जरी नसेल टेस्ट केली तरी माझ्या बहिणीने टेस्ट केली होती. तिचा रिव्ह्यू तर तुम्ही पाहिलाच असेल त्या व्हिडिओमध्ये. खरंच ती रेसिपी खूप अमेझिंग झालेली. पण आज आरे घेऊन आली आहे एक नवीन रेसिपी. सो तीही तुम्हाला आवडेल की नाही आय डोंट नो, पण आय होप की तुम्हाला आवडेलच. हां, पण जी ही गोष्ट बनवणार आहे मी ती बहुतेक जणांची फार खूप जास्त फेवरेट आहे. आणि पर्सनली माझी ही थोडी अशी फेवरेट आहे, पण आवडते मला ती रेसिपी. आणि आमच्या घरात जर सगळ्यात जास्त हा पदार्थ जर कोणाला आवडत असेल तर ती आहे माझी बहीण दिशिता. तिला हा पदार्थ जाम आवडतो. शी इज मॅड फॉर दिस. पण हे थोडंसं जंक फूड टाईप आहे, त्याच्यामुळे आम्ही अवॉइड करतो. पण ही रेसिपी घरी खूप चांगल्या पद्धतीने बनवू शकते असं मला वाटतं. पण कधीतरी बाहेरचीही म्हणजे बाहेरचंही तसं खायला काही हरकत नसते असं मला वाटतं. ओके गाईज, सो आजची जी रेसिपी आहे ती मी फर्स्ट टाईम नाही तर सेकंड टाईम बनवत आहे. पण त्या टायमाला ज्या टायमाला फर्स्ट टाईम बनवलेली त्या टायमाला मी काहीच शूट केलं नव्हतं. कारण त्या टायमाला यूट्यूबवरती मम्मीचे रेसिपीज आणि माझे व्लॉग्स यायचे. सो त्याच्यामुळे रेसिपीजचं असं काहीच हे नाही. पण जेव्हापासून मी माझा फर्स्ट व्हिडिओ जो स्वतः मी रेसिपी बनवलेली तो अपलोड केला आहे, सीताफळ आईस्क्रीम. सो थोडा कॉन्फिडन्स आला की हां, आपणही शूट करू शकतो, आपणही आपल्या रेसिपीज तुमच्या सगळ्यांपर्यंत पोचवू शकतो. तर तुम्हाला सगळ्यांना ना माझ्याकडनं लहान मुलांना म्हणजे स्पेशली माझ्यासारख्या मुलींना ज्या गोष्टी आवडतात, माझ्या बहिणीला ज्या गोष्टी आवडतात तशा रेसिपीज तुम्हाला बघायला भेटतील. पारंपरिक गोष्टी आणि ट्रेडिशनल फूड्स हे माझी मम्मी रेसिपीज तुमच्यासमोर येतील. ते मी स्वतः शूट करून अपलोड करेन, पण रेसिपी मात्र मम्मीची असेल. पण ह्या टायमाला मी कॅमेरामध्ये मी स्वतः एकटी शूट करते आहे. रेसिपी ही मी बनवणार आहे. सो गाईज, आजची जी रेसिपी आहे ना ती खरंच आय डोंट नो की कशी होईल ती, पण आय विल ट्राय माय बेस्ट. सो ह्या रेसिपीचं नाव सांगते तुम्हाला इन 1, 2 and 3. सो आपण बनवणार आहोत पिझ्झा. सो ह्याच्यासाठी मी जे काही पदार्थ आहेत ते सांगते. सगळ्यात पहिला मी घेतला आहे इकडे हा पिझ्झा बेस, जोही मी खूप हेल्दी ह्याच्याने घेतला आहे. 0 मैदा मला पिझ्झा बेस आहे हा. सो असे हे बघा 2 हे आहेत, दोघांमध्ये 1, 2, 3, 4 म्हणजे एका पॅकेटमध्ये 2 आहेत. सो असे मी घेतले आहेत इकडे. त्याच्यासोबत आहे की आपल्याकडे चीज क्यूब्स आणि चीज सॉस 2, मेयोनीज आहे आपल्याकडे इकडे, कॅचअप आणि पिझ्झा पास्ता सॉस अँड व्हेजिटेबल्स ही जे काही लागणार आहे तेही मी तुम्हाला थोड्याच वेळ दाखवेन. सगळ्यात पहिला ह्या सगळ्यात पहिल्या एका जागेवरती ठेवते आणि चॉपिंगचं काम सुरू करते व्हेजिटेबलसाठी. आणि व्हेजिटेबलमध्ये मी काही जास्त पदार्थ घेणार नाही आहे, कारण व्हेजिटेबल्स आपल्या म्हणजे पर्सनली माझ्या बहिणीला ना व्हेजिटेबल्समध्ये पिझ्झामध्ये स्पेशली खूप कमी असं लागतं. पण हां, व्हेजिटेबल्स मध्ये मी फक्त ऑनियन आणि घेईन, ते तुम्हाला दाखवीनच मी. पण आपण टॉपिंगसाठी आहे ना कॉर्न घेतला आहे इकडे, जो तिला सगळ्यात जास्त आवडतो. तिचा फेवरेट आहे कॉर्न पिझ्झा. सो टुडे वी विल मेक अ कॉर्न पिझ्झा. सो लेट्स सी. आता मी चॉपिंग करताना तुम्हाला भेटते. सगळ्यात पहिला हे क्लीन करते. सो गाईज, इकडे मी घेतले आहेत हे 2 टमॅटो आणि इकडे घेतले आहेत हे 2 कांदे, एक मोठा आणि एक छोटा. सो बेसिकली कांद्याला मी असं स्क्वेअर शेपमध्ये कट करणार आहे आणि टमॅटो आय डोंट नो, पण आपण सगळ्यात पहिला अनियन कट करून घेऊया. बाय द वे गाईज, बाहेरच्या पिझ्झामध्ये टमॅटो नसतो, पण हा देसी पिझ्झा असणार आहे. सो टमॅटो असणार, कारण आता आमच्याकडे ज्या भाज्या अवेलेबल आहेत. हां,
आणि वन मोर थिंग की जी पिझ्झामध्ये असते पण ती मी नाही टाकत ती म्हणजे शिमला मिरची, बिकॉज की ती दिशिताला आवडत नाही आणि पर्सनली मलाही नाही आवडत ती. आज घरी शिमला मिरचीची भाजी बनवलेली, शिमला मिरची आणि बटाट्याची. त्याच्यामधला मी फक्त बटाटा खाल्ला, शिमला मिरची नाही. सो यू कॅन सी की मी किती हेट करते शिमला मिरचीला. पण मी पालेभाज्या सगळ्या खाते, जे मेथी, लाल माठ हे खाते मी. थोड्या प्रमाणात का खाते पण मी खाते. ओके, सो माझी बडबड थोडी कमी करते आणि सगळ्यात पहिला हे कट करून घेते आणि त्याच्यानंतर भेटते. गाईज फायनली आपण इकडे हे कांदा आणि टमॅटो कट केले आहेत. कांद्याला मी काहीचं असं कट केलं आहे जसं मी तुम्हाला सांगितलं, आणि टमॅटोला आपण जसं फोडणीसाठी हे कट करतो तसं केलं आहे मी आता, कारण मला एवढी आयडिया नाही आहे टमॅटोची, कारण लास्ट टाईम मी टमॅटोला काही अशाच प्रकारे कट केलेलं. ओके, सो सगळ्यात पहिला तर सो हा आहे तो पिझ्झा बेस, जसं की मी तुम्हाला दाखवला. हे जे काही प्रोडक्ट्स आहेत ते मी मागवले आहेत ब्लिंकिटवरनं. ओके, सो आपण सगळ्यात पहिलं आपण ह्याला थोडंसं असं भाजून घेतो ना तसं करूया, आणि त्याच्यानंतर ह्याला काढून ह्याच्यावरती सॉसेस लावूया. चला. सो गाईज इकडे आपण ठेवला आहे हा पॅन. ओके, अँड आता पेटवणार आहोत आपण गॅस. आता ह्याला थोडासा चांगला गरम होऊ दे. आणि इकडे मी हा पिझ्झा बेसचंही पॅकेटमधनं पिझ्झा बेस काढला आहे. सो काहीसा असा आहे हा. आपण ह्याला थोडंसं असं जस्ट भाजणार आहोत. ऑइल वगैरे काहीच नाही टाकायचं आहे, जस्ट आपल्याला असं झाला फ्राय पण नाही, जस्ट असं रोस्ट करायचं आहे आपल्याला. ओके, सो आय विल शो यू. सो इकडे हा तवा गरम झाला आहे थोडासा. सो आपण टाकला आहे पिझ्झा बेस ह्याच्यामध्ये, अँड जस्ट आपल्याला ह्याला भाजायचं आहे, जस्ट रोस्ट करायचं आहे. फास्टच हे ठेवली आहे मी गॅसची फ्लेम. थोडंसं असं भाजायचं नुसतं आपल्याला, ह्याला काही जास्त किंवा नथिंग. आता मी हा का भाजते, कारण थोडासा क्रिस्पी होतो त्याच्यानंतर, आणि थोडासा कुक्ड असतो आपला पिझ्झा बेस इनफॅक्ट. सो त्याच्यामुळे गॅसची फ्लेम थोडीशी छोटी करायची आहे. जस्ट आपल्याला थोडं भाजा किंवा गरम करा, आपण जसं म्हणतो ना तसंच आपल्याला फक्त करायचं आहे, नथिंग एल्स ॲट ऑल. इकडे आपला पिझ्झा बेस मस्तपैकी असा रोस्ट झाला आहे. अँड नाव वी विल गोइंग टू ॲड हा पिझ्झा पास्ता सॉस. आणि तुमच्याकडे अजून कोणती पद्धत आहे का पिझ्झा बनवायची, सो तुम्ही मला सांगा, मी त्याप्रमाणे ट्राय करेन. आता मी जसा लास्ट टाईम बनवलेला त्याच्या हिशोबाने मी हा पिझ्झा परत बनवते. फर्स्ट टाईम बनवलेला लास्ट टाईम तर थोडंसं नॉलेज भेटलं बाबा आपल्याला, बाबा हां ओके आपल्याला हे असं असं करायचं आहे नॉल आहे. नेक्स्ट वी विल गोइंग टू ॲड मेयोनीज. ओके, अँड त्याच्यानंतर हा फ्रेश टमॅटो केचप. तो आपण टाकणार आहोत. गाईज आता आपण ह्याला मस्त स्प्रेड करणार आहोत. सो गाईज आता आपण सॉसला मस्तपैकी स्प्रेड केला आहे. अँड नाव वी आर गोइंग टू ॲड कांदा. अँड थोडेफार टमॅटोज. आणि बरं का, तुम्ही जेव्हा कांदा वगैरे चॉप वगैरे करा, मी मग अशी सांगायला इनफॅक्ट विसरले, थोडंसं या व्हेजिटेबल्समध्ये आहे ना थोडंसं नमक, थोडंसं मीठ टाका.
इट विल टेस्ट बेटर, इनफॅक्ट खूप बेटर, थोडंसं छानही टेस्ट करेल ते. अँड नाव वी आर गोइंग टू ॲड अ कॉर्न ॲड करणार आहोत आपण ह्याच्यामध्ये. हे बॉईल केले आहेत. सो हा पिझ्झा अर्थात थोडासा टेस्टी. हे बघा, हा दोरा आहे तो कॉर्नचं ते हे असतं माहिती आहे, आपण पूर्ण अख्खा कॉर्न म्हणतो, तर त्याला कुक करताना काही धागे राहतात त्याच्यामध्ये. तुम्ही जेव्हा बॉईल करत असाल ना कॉर्न अँड ऑल, त्याच्यामध्ये तुम्हाला हे कळेलच ते जास्त. आणि हे बघा दिशिताई टाकते इकडे, तीही आली आहे. सो आपण ओके, सो आता आपण ॲड करणार आहोत ते चीज. गाईज आता आपण हे चीज क्यूब्सला काही असं कट केलं आहे, सो आपण ते टाकणार आहोत आता ह्याच्यावरती. आता आपण टाकणार आहोत हा चीज सॉस. दॅट्स इट. अँड आता आपण टाकणार आहोत ह्या पॅनमध्ये बटर अँड आपल्या पिझ्झाला मस्त कुक व्हायला देऊया. सो गाईज आता आपण घेणार आहोत बटर. ओके, मी गॅस ऑन नाही केला अजून, मी करणार आहे. जस्ट सगळ्यात पहिला बटर टाकते अँड देन गॅस ऑन केला आहे मी इकडे. प्रॉपर ह्या चीजला बोलते बटरला मेल्ट होऊ द्या. अँड मी तुम्हाला गॅरंटी नाही देऊ शकत, पण मी ज्या पद्धतीने पिझ्झा बनवला आहे त्या पद्धतीने तुम्हीही ट्राय करा घरी आणि तुम्हीही मला सांगा की तुम्हाला हे आवडलं की नाही, की मी माझ्या रेसिपीमध्ये अजून काही सिमिलर चेंजेस करायला हवे की नाही तेही सांगा. मी नक्की वर्क करेन त्याच्यावरती. अँड नाव हिअर इज द पिझ्झा. झाला आपण टाकणार आहोत. गॅस स्लो करायचा आहे. ओके, हा टमॅटो त्याच्यामधलाच पडलेला. ओके, सो नाव आता आपण ह्याला कुक होईपर्यंत चांगलं हे करूया. आपण आता झाकण ठेवणार आहोत आणि ह्याला कुक ह्याच्यानंतर भेटणार आहोत. तोपर्यंत आपण सेकंड पिझ्झाची तयारी करायची आहे. मग आपल्याला पिझ्झा रोटीला थोडंसं रोस्ट करायचं, त्याच्यामुळे थोडंसं वेट करते मी. हा कुक झाल्यावर सगळ्यात पहिला दिशिताला टेस्ट करायला देणार आहोत आपण. सो लेट्स सी. आपला सेकंड पिझ्झाची तयारी चालू आहे इकडे. चीज टाकतो आहे आपण. अँड गाईज आपला फर्स्ट जो पिझ्झा आपण कुक करायला ठेवला आहे तो झाला आहे. सो त्याचं मी दाखवतेच, पण सगळ्यात पहिला ह्याच्यामध्ये आपण चीज टाकून घेऊया. अँड देन हा अमूलचा चीज सॉस. सो भेटते तुम्हाला ते. आपण आपला सेकंड पिझ्झा जो आहे तो ठेवला आहे कुक होण्यासाठी. अँड आपला फर्स्ट पिझ्झा दाखवते आता तुम्हाला. इथे आपला फर्स्ट पिझ्झा रेडी झाला आहे. आता आपण या डिलिशियस पिझ्झ्याची करणार आहोत कटिंग.
आता आपण टाकणार आहोत ह्याच्यामध्ये हा ऑरिगॅनो. ओके, बाय द वे हे जे ऑरिगॅनो होतं ना तो डॉमिनोजकडनं आलेला तोच होता तो. अँड नाव चिली फ्लेक्स. अँड नाव आता आपण जाणार आहोत हा डिलिशियस पिझ्झा घेऊन दिशिताकडे अँड तिचे रिॲक्शन पाहणार आहोत. चला मंडळी, आता आपण जाणार आहोत दिशिताकडे. सो हा पिझ्झा घेऊन. सो चलो. मॅडम अभ्यास करतात इकडे. दिशिता, दिस इज युअर पिझ्झा. टेस्ट करून सांग की कसा झाला आहे अँड ऑल. आणि मला तुझी रिॲक्शनही कॅप्चर करायची आहे. एक सेकंड, मी प्रॉपर सेट करते हा फोनला पहिला. हां, टेस्ट काढ. टेस्ट करून सांग. आणि हा विदाऊट करपला वगैरे नाही आहे. कसं आहे सिरियसली सांग आणि पाठवून दाखव. पिझ्झाच्या पाठच्या बेसनी नीट पकडून दाखव ना. सी हे बघा, थोडंसं नुसतं ब्राउनिश झालं आहे. कसं आहे आफ्टर ऑल? तुला आवडलं? सांग. मला जाम आवडलं. सिरियसली यू लव इट? माय पिझ्झा इज व्हेरी व्हेरी लव इट. यू लव इट पिझ्झा. Yeah. अजून एक शिस्त तर तुझ्यासाठी येणार आहे. ओके. या अजून पिझ्झा बनवायचे आपल्याला. सो गाईज, जर तुम्हाला आपला आजचा म्हणजे मी केसही वगैरे वरती केली आहेत. ओके, सो जर तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि गाईज, मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर डू कमेंट. मी लगेच तुमच्यासाठी रेसिपीज आणि घेऊन येईन. हां, काय बोलायचं आहे का? लाईक शेअर सबस्क्राईब करायला हां, लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मी केसावरती केलं कारण मला खूप गरम होत होतं आणि मला तिकडे अजून पिझ्झा बनवायचे आहेत. एकच तुझ्यासाठी आणि माझ्यासाठी मी वेगळा बनवणार आहे. इट्स 7:30 का रात्री जेवायचंही आहे आम्हाला 9:30पर्यंत. थोडीशी तब्येत ठीक नाही आहे माझी. गाईज, बाकी भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. आणि हां, जर तुम्ही आमचा जत्रेचा व्हिडिओ बघितला नसेल तर तो सगळ्यात पहिला जाऊन पहा. आम्ही मेल्यात गेलेलो. आमच्या घरच्या जवळच आमच्या घराच्या जवळच एक जत्रा लागलेली. सो आम्ही तिकडे गेलेलो. सो तो व्हिडिओ जर पाहिला नसेल तर तोही तुम्ही पहा. आम्ही लय 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 मजा केली गाईज. आणि बाकी भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ही रेसिपी कशी वाटली तीही कमेंट करून सांगा. आणि माझी रेसिपी तुम्ही तुमच्या घरी ट्राय करा. भेटूया अशाच नवीन कोऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.